पोलीस भरती जी.के. सराव संच 15 प्रश्नांचा. पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचे 15 प्रश्न आपण घेऊया आता. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरीचा जिल्हा म्हणतात? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी सांगली. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरीचा जिल्हा म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर. सायबर क्राईम. प्रश्न दुसरा, सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या विशेष पोर्टल चालवले जाते? ऑप्शन ए महापोलीस, ऑप्शन बी महासायबर, ऑप्शन सी महाऑनलाईन, ऑप्शन डी ई पोलीस. सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्राने विशेष पोर्टल चालू केले आहे, ते कोणते आहे? ऑप्शन बी. उत्तर आहे ऑप्शन बी महासायबर. प्रश्न तिसरा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी उपराष्ट्रपती, ऑप्शन डी लोकसभापती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? उत्तर आहे ऑप्शन सी उपराष्ट्रपती. प्रश्न चौथा, सती प्रतिबंधक कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी राजाराम मोहन राय, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सती प्रतिबंधक कायदा कोणाच्या प्रयत्नाने बंद झाला? म्हणजे बंद झाला, कोणी केला ते नाही विचारलं, कोणाच्या प्रयत्नाने बंद झाला. त्यामुळं ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी राजाराम मोहन राय, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाच्या प्रयत्नांनी म्हणजे कोणी प्रयत्न केला त्याला बंद करण्यासाठी, आणि जे बंद कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक 1929ला, 1829ला. उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम मोहन राय यांनी 1829साठी प्रयत्न केले, तेव्हा ते लॉर्ड विल्यम बेंटिकने बंद केला. प्रश्न पाचवा, विद्युत प्रवाहाचे एकक युनिट काय आहे? ऑप्शन ए वॅट, ऑप्शन बी ओम, ऑप्शन सी एम्पियर, ऑप्शन डी व्होल्ट. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी एम्पियर. प्रश्न सहावा, भारतीय संविधानाचे राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? ऑप्शन ए भाग 3, ऑप्शन भाग 4, ऑप्शन सी भाग 5, ऑप्शन डी भाग 6. उत्तर आहे ऑप्शन बी भाग 4. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी कोल्हापूर. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी सातारा. प्रश्न आठवा, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कालावधी कोणता? ऑप्शन ए 1947 ते 1952, ऑप्शन बी 1950 ते 1955, ऑप्शन सी 1951 ते 1956, ऑप्शन डी 1952 ते 1957. पहिली पंचवार्षिक योजना कधी चालू झाली? ऑप्शन सी 1951 ते 1956. प्रश्न नववा, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 मार्च, ऑप्शन बी 22 मार्च, ऑप्शन सी 23 मार्च, ऑप्शन डी 24 मार्च. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी 22 मार्च. प्रश्न दहावा, महाराष्ट्रातील पैठण कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी तापी. महाराष्ट्रातील पैठण कोणत्या काठावर आहे? ऑप्शन सी गोदावरी. प्रश्न 11, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन ए किरण बेदी, ऑप्शन बी मीरा कुमारी, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी प्रतिभाताई पाटील. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? उत्तर आहे ऑप्शन ए किरण बेदी. प्रश्न 12, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 27 फेब्रुवारी, ऑप्शन बी 28 फेब्रुवारी, ऑप्शन सी 1 मार्च, ऑप्शन डी 2 मार्च. राष्ट्रीय विज्ञान दिन उत्तर आहे ऑप्शन बी 28 फेब्रुवारी. प्रश्न 13, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे तिन्ही जिल्ह्यात आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर यांच्या बॉर्डरवर आहे. प्रश्न 14, भारतातील पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राधाकृष्ण, ऑप्शन बी झाकीर हुसेन, ऑप्शन सी व्ही गिरी, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद. भारतातील पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे ऑप्शन डी, ऑप्शन ए डॉक्टर राधाकृष्ण.
प्रश्न 15, महाराष्ट्रातील महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी कोल्हापूर. महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी सातारा. असे दर्जेदार प्रश्नासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा.